हॅलो. हॅलो. हां, बोला अंकी. कुठे पोहोचलात तुम्ही? अ, अंजली, मी जरा पावसात अडकलोय, पण जवळपासच आहे. 5-10 मिनिटात पोहोचतोय मी. हां? आणि तुम्ही जो ॲड्रेस मला एस-एम-एस केलाय तो आहे माझ्याकडे. आत्मदत्त ना? हो. अ, देसाईवाडी. अ, कुठली वाडी? हॅलो? अहो नाही, इथे ट्रॅफिक, पाऊस इतका गोंगाट आहे, मला नीट ऐकू येत नाहीये. अंजली, नाही डोंट वरी. मी जवळपासच आहे. पत्ता विचारत येईन, पोचीन मी. आणि अगदीच काही प्रॉब्लेम झाला, नाहीच सापडलं तर कॉल करतो. हां? ओके, चालेल. मी 5-7 मिनिटात येते गेटवर. बरं, चालेल. ओके, बाय. बस, बस. हॅलो. हॅलो. पत्ता शोधायला काही त्रास नाही ना झाला? नाही नाही, लगेच सापडला. ही वाडी खरंच खूप सुंदर आहे हो. हो. म्हणजे मुंबईच्या इतक्या गजबजलेल्या एरियामध्ये एवढं शांत ठिकाण असेल असं वाटलं नव्हतं मला. नाव काय म्हणाले तुम्ही या वाडीचं? मगाशी ट्रॅफिकच्या आवाजात मला काही ऐकूच आलं नाही. एकच मिनिट. हॅलो. या, आई हैव रीच्ड. ओके, पोस्ट लंच मिलते हैं और इमीडिएटली काम शुरू करते हैं. नॉट एन इशू, आई एम कंप्लीटली वर्कहोलिक. एक्चुअली काम के सिवाय जिंदगी में कुछ और है ही नहीं. चलो, सी यू, बाय. या, सो ॲज आय वॉज सेइंग, वाडी खूपच आवडली मला. हे राहण्यासाठी एवढे एक्झॉटिक ठिकाण मिळेल असं वाटलं नव्हतं मला. काय माझ्या कोलाची थीमच मुंबई आहे ना. आणि इथं आल्यापासून वाटतंय की इथेच बसून स्केचेस करायला सुरुवात करावी. ऍक्च्युली यू रिअली मिस दी अपॉर्च्युनिटी. काल इथे खूप सुंदर वातावरण होतं. त्या वाडीला काल 100 वर्ष पूर्ण झाली ना. अरे हो, तुम्ही सांगितलं होतं मला. नाही पण काल येणं शक्यच नव्हतं मला. धावत पळत जोधपूरहून कसा बसा संध्याकाळी पोहोचलो आणि तसा थेट वकिलांकडे गेलो मीटिंगसाठी. आय विश कालचं ऑकेजन मला कॅचअप करता आलं असतं तर बरं झालं असतं. काय तोही माझ्या कामाचाच भाग आहे ना. थोडक्यात चुकामुक झाली. चुकामुक पण ना थोडक्यातच होते, पण आयुष्यातली खूप महत्वाची गोष्ट निसटून जाते तेवढ्यात. एनिवे, मला वाडी खूप आवडली. एकदम शांत वाटलं इथं आल्यावर. हो, बरं झालं ना इथेच यायचा निर्णय घेतला तो. ऑफकोर्स. चला, मी तुम्हाला तुमची रूम दाखवते. तुम्ही थोडं सेटल व्हा, मग आपण नानांना भेटायला जाऊ. नाना म्हणजे माझ्या मैत्रिणीचे सासरे. ओके. चला. चला. नाही. गुड मॉर्निंग नाना. गुड मॉर्निंग. वाह नाना, खरं म्हणजे आज पण सुट्टी घ्यावी आणि सगळ्यांनी गप्पा मारत बसावं असं वाटतंय. अरे मी सुद्धा अजून त्या काळातून बाहेर आलेलोच नाही रे. अर्जुनी बाकी आयडिया मस्त काढल्या, मजा आली.
आज मला 4च लेक्चर्स आहेत, त्यामुळे मी लवकर घरी येऊन झोप काढणार आहे चक्क. काढ काढ काढ. काल सगळ्यांचीच जरा धावपळ झाली. मला अमितची काळजी वाटत होती, म्हटलं त्याला झेपतोय की नाही, पण काय नाही, मजा आली. काय झालं नाना? मी का हसताय? काय नाही रे, काल मला असं एक आतून फिलिंग आलं की मी खरंच निवृत्त झालोय आणि सगळं पुढच्या पिढीच्या हातात सोपवून. नाना, अरे लगेच काय वर जात नाही रे बाबा, पण माझ्या हातात जो असा देसायांचा ध्वज आहे तो तुमच्याकडे मी सोपवलाय असं आतून वाटलं. हे चांगलं आहे फिलिंग. आय एम हॅपी. शेवटी आनंद महत्वाचा. तर तुम्ही निघा आता. माझं नानामृत सुरू झालं ना, इथे संध्याकाळ होईल. चला 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 निघा. तू माझ्या बरोबर येणार आहेस की अंजली बरोबर जाणार आहेस? नाही नाही, तुझ्याच बरोबर. अंजलीला आज पहिली 2 लेक्चर्स ऑफ आहेत, त्यामुळे ती बहुतेक उशिरा येणार असेल. तरी बघू, एकदा विचारते तिला. ओके नाना. मी अंजलीला विचारून येते. हॅलो. हा सर. नाही नाही, निघालेच होते. ओके. अच्छा अच्छा अच्छा. कॉलेजमधून प्रिन्सिपल सरांचा फोन होता. त्यांनी थोडं लवकर बोलवलंय मला भेटायला. अरे ऍक्च्युली आम्ही स्टुडंटसाठी स्टडी टूर ऑर्गनाईज करतो, बँकिंग इंडस्ट्रीची ओळख करून देण्यासाठी. मीच पुढाकार घेतलाय, तर त्यांना त्या संदर्भात काहीतरी बोलायचं होतं. आता अंजलीला विचारत बसले तर उशीर होईल, शिवाय ते रिक्षा वगैरे मिळेपर्यंत आणखी वेळ मोडतो. आणि मला कन्फर्म माहिती तिला पहिले 2 लेक्चर्स ऑफ येते. तो चल, तू सोड मला. हा ठीक आहे, चल. वा, खूप दिवसांनी असा मराठी टच असलेला ब्रेकफास्ट झालाय. म्हणजे तशी ती राजस्थानची नेहारी पण उत्तम असायची, एकदम टेस्टी. पण पोहे म्हणजे ना होम किंग वाटतात मला. हाय नो. अनिल पण टूरवरनं आला की म्हणायचा आधी पोहे कर. असं वाटतं की आत्ता समोर येईल आणि म्हणेल, चल आणखी भटकायला जाऊया. आपण नुसतं म्हणतो, माणसं निघून जातात. पण अशी जात नाहीत ती. ऋतून बसलेली असतात खोलवर, आपल्या मनात, आपल्या आठवणीत. असो, स्वतःला कामात गुंतवून घेतलं ना, की हे सगळं दुःख धुसर होत जातं. तुमचं कॉलेज किती वाजता आहे? मला आज पहिली 2 लेक्चर्स ऑफ आहेत. तासाभराने वगैरे निघेन मी. तुमचा काय प्लॅन आहे आज? मला दुपारनंतर जायचंय, त्यामुळे आता थोडा वेळ आराम करेन म्हणतोय मी. अरे पण हो, या घराच्या मालकांशी ओळखच नाही झालेली अजून. नाही, मी आपला आलो आणि थेट राहायला लागलो इथे, पण फॉर्मॅलिटीज पूर्ण करायला हवेत ना आधी जरा. अहो नाही, हे घर आणि इथली माणसं या सगळ्या गोष्टींना अपवाद आहेत. फारच गोड आहेत इथली माणसं. मग मला वाटतं की आपण लगेच जाऊन त्यांना भेटूया. चला. हो चला. हा, पोचतो पोचतो, एक 10 मिनिटात पोचतो. नाना. अरे हे नाना आणि हे अँकी,
या 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 अगं अंजली, मला वाटलं होतं एवढा मोठा चित्रकार, थीम पेंटिंग वगैरे करणारा म्हणजे कोणतरी असा भारदस्त मोठा गृहस्थ वगैरे असेल, पण हे तर नाना प्लीज, मला आहो करू नका हो प्लीज. अरे तुरे करा हक्कानं. तुमच्या मुलासारखाच आहे ना मी. नाही, ते सगळं ठीक आहे, पण पहिल्याच भेटीत असं एकदम अरे तुरे करणं बरोबर नाही ना. पण खरं सांगू का, तुम्ही खरंच खूप लहान आहात माझ्यापेक्षा, म्हणजे माझ्या मुलाच्या वयाचेच आहात, आणि मलाही काही तुम्हाला आहोजावळ करणं जमणार नाही बाबा. म्हणूनच म्हटलं नका करू. मग झालाच सेटल? होतोय. सावकाश, काही लागलं तर सांगायचं, संकोच बाळगायचा नाही. आणि आमच्या इथलं एक पथ्य पाळायचं. कुठलं? एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. काय? अर्थात. बरं, बाकीच्या मंडळींची संध्याकाळी भेट होईलच. आमच्या धाकट्या सुनबाई आणि मुलाला इंटरेस्ट आहे तुमच्या त्या पेंटिंग बिंटिंग मध्ये. तो आला की जरा बसूया गप्पा मारत. हो, वाय नॉट, शुअर. बरं, चहा? नाही नाना, झालंय सगळं आत्ताच. बा. फक्त तुमची ओळख करून देण्यासाठी आले होते. मग संध्याकाळी भेटू. मलाही एका मित्राकडे जायचंय जरा. हो, आम्ही पण निघतोच आहे. बा, चला. मॅडम, कालचे फोटो दाखवते तुम्हाला. हे दाखव ना. चहा घेणार का? हो, ए लवकर आ, मला लेक्चरला जायचं. आम्हालाही लेक्चर आहे. मेघना, खूप छान आहेत फोटो. मग येऊ आम्ही सगळेजण निवांतपणे. चालेल. चल, निघते मी. अगं हो मेघना, सकाळी आणखी आले बरं का. वाडी बघून इतके खुश झाले, लगेच स्केचेस काढतो म्हणत होते. त्यासाठी खरं तर त्यांनी काल यायला हवं होतं. तू सुद्धा बऱ्याच गोष्टी मिस केल्यास. ऍक्च्युली खरंच मिस केलं, पण रजाई घेणं शक्य नव्हतं आणि संध्याकाळची लॉयर बरोबरची मीटिंग टाळणंही शक्य नव्हतं. थोडक्यात चुकामुक झाली नाही, पण ठीक आहे. आता आलेत ना, आता होतीलच भेटीगाठी. आणि मला आणि आदित्यला दोघांनाही चित्रकलेची आवड आहे, त्यामुळे आम्ही एन्जॉय करू त्यांच्याशी गप्पा मारणं. हो अगं, नाना सांगत होते त्यांना माझ्या सुनेला आणि मुलाला चित्रकलेत इंटरेस्ट आहे म्हणून. खरंच? हो, नानांची ओळख करून दिली ना, आणि अगं मजाच झाली. नानांना वाटत होतं अँकी म्हणजे कोणीतरी वयाने मोठा माणूस आहे, पण ते साधारण आपल्याच वयाचे ते बघून नानांना खूप मजा वाटली. दोघांचं चांगलं जमलंय, आणि अँकीलाही खूप आनंद झाला नानांना भेटून. मेघना, मला ना फार बरं वाटलं. मी त्यांच्या थोडी तरी उपयोगी पडू शकले. आणि संध्याकाळी नानांनी त्यांना चहासाठी बोलवलंय, पण मला उशीर होणार आहे, कारण आता 3 लेक्चर सलग आहेत माझे. मला आता एकच लेक्चर आहे, आणि मी सरळ घरी जाऊन मस्तपैकी झोप काढणार आहे. चहा. थँक्यू. थँक्यू. मंजिरी मॅडम? त्या शेजारी आहेत. बर. अंजली मॅडम, ही शानबाग सरांनी नोट पाठवली. मेघना, शानबाग सरांना सलग 3 लेक्चर्स हवी आहेत. माझी 2 ऍडजस्ट होऊ शकतात का विचारतात. म्हणजे आपण एकत्र फ्री होऊ शकतो. हो ना, म्हणूनच खुश झाले मी. आता 1 लेक्चर संपल्यावर आपण दोघी एकत्रच घरी जाऊ. ग्रेट. आता संध्याकाळचा चहा नाना आणि अँकीशी गप्पा मारतच होईल. आता हा चहा एन्जॉय करू. हो. साहिल बरा आहे ना? शाळेत जातो ना व्यवस्थित? आणि आई तुला त्रास देत नाही ना तो? बरं, काळजी घे.
ठेवू मग? आज आपण लवकर आलोय तर छान वाटतंय नाही? आता मी मस्त झोप काढणार आहे. हो, आणि आज बोनसच मिळालाय मला अचानक. ओ, आणखी कुठेतरी बाहेर निघालेत वाटतं. नाही, त्यांनी मला सांगितलं होतं, माझ्याच लक्षात नाही राहिलं. आणखी तुम्ही परत येता ना लवकर? नाही म्हणजे संध्याकाळी चहासाठी बोलवलंय ना नानांनी. नाही नाही, मी परत. ओ सॉरी, तुमची ओळख करून द्यायचीच राहिली. मेघना, हे अँकी, आणि अँकी ही माझी प्रिय मैत्रीण मेघना. एक मिनिट. हा आई बोल. हो चालेल. अंजली, मी निघतो. पण संध्याकाळी परत याल ना लवकर? बघतो. त्यांचा स्वभाव थोडा संकोची आहे, पण नाही, त्यांना इथे राहणं खूपच आवडलंय. बरं चल, तुला झोपायचं होतं ना? मला पण आज आराम मिळणार आहे. थँक्स टू शानबाग सर. चल मी येते. काय करायचं का चहा? अगं बाई, तुम्ही कधी आलात? कधीच. तुला गाड झोप लागली? हो, आज मात्र अगदी मस्त झोप लागली आहे मला. आहा, फ्रेश वाटतं एकदम. करायचं का चहा? तुम्ही कशाला करताय? विजयाने तर मेघना करेल की. विजय आणि अर्चू काहीतरी ट्रेसचं सामान आणायला गेलेत वाटतं. अगो बाई, हो का? हो, सांगितलं होतं बाई विजयाने मला. मिलीच्या लक्षातच काही राहत नाही माझ्या हल्ली. आणि मेघना काहीतरी माहित नाही आली की नाही, पण सकाळी म्हणत होती लेक्चर्स ऑफ आहेत, पण लवकर येऊन झोपणार होती वाटतं. झोपू दे, झोपू दे. मी काय म्हणते, आज आपण दोघं चहा पीत बसूया, गप्पा मारत मारत. वा. नाहीतरी आपल्याला हल्ली कुठे स्वतंत्र वेळ मिळतोय? वा 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 वा, प्रगती आहे तुझ्यात. तू ये, फ्रेश होऊन ये, मी चहा तयार ठेवतोय. आले आले. काय मॅडम, गुड नाईट म्हणायला फोन केला का? आदित्य प्लीज. अगं नाही, तू घरी येऊन झोप काढणार होतीस ना. घरी पोचलीस की अजून? मी घरूनच बोलते आणि तू हे ताबडतोब घरी आहे प्लीज. घरी येऊ? हो प्लीज, माझ्यासाठी मेघना, काय झालंय? व्हॉट्स रॉंग? प्लीज तू घरी आहे. मला एकटीला हे सगळं नाही हँडल करता येणार. प्लीज मेघना, काय झालंय मला प्लीज नीट सांग. आदित्य, ते अंजलीचे पाहुणे. त्यांचं काय म्हणजे? त्यांचा आणि तुझ्या घाबरण्याचा काय संबंध? अंजलीचे अँकी म्हणजे आदित्य नगरकर. काय? आदित्य म्हणजे आपला आदित्य?
हे बघ मेघना, जर तो आपला आदित्य आहे तर तो आपला मित्र आहे. घाबरण्याचं काय कारण? व्हॉट डू यू मीन घाबरली काय? तुझ्या लक्षात येते का सिच्युएशन? त्यानं इथं देसाईवाडीत राहणं हे सगळ्यांसाठीच किती ऑकवर्ड ठरणार आहे आदित्य, कळत नाहीये का तुला? ते काय नाही, तू ताबडतोब घरी आदित्य, प्लीज प्लीज. मला खूप टेन्शन आलंय. ऑलरेडी त्याची आणि नानांची भेट झाली आणि नानांनी त्याला संध्याकाळी चहाला पण बोलावलंय. मला हे सगळं अंजलीकडून कळालं. इनफॅक्ट तिनेच आम्हा दोघांची ओळख करून दिली. मला खूप टेन्शन येते आदित्य, खूप. ओके ओके ओके, ऑल राईट. तू शांत हो. येतो मी. मी वाट बघते. चल बाय.